आज आपल्याकडे आपली एक पेशंट आलेली आहे. आपण तिचं टेस्टिमोनी बघूया. पेशंट आपल्याकडे तिच्या सेकंड प्रेग्नन्सीसाठी आलेली. सो आता तिचं प्रेग्नन्सी पण झालेली आहे आणि डिलिव्हरी पण झालेली आहे. सो तिने एका गोंडस बाळाला जन्म दिलेला आहे. बाळ अतिशय निरोगी आहे, आई देखील निरोगी आहे. आपण तिच्याकडून जाणून घेऊया की तिचा आपल्या क्लिनिक मधला एक्सपिरियन्स कसा आहे. नमस्कार, मी अंजली. मी सेकंड प्रेग्नन्सीसाठी आली होती क्लिनिकला. तर अनुभव म्हणजे कन्सल्टिंग एकदम व्यवस्थित आणि वेळ तर फुल टाइम देतात मॅडम. की असं नाही की ह्या वेळेतच फोन करा त्या वेळेतच करा. प्रेग्नन्सीमध्ये कधीही केव्हाही त्रास झाला ना तर तुम्ही मॅडमांना फोन केला ना तर मॅडमांचा रिस्पॉन्स अगदी एका सेकंदात रिप्लाय मॅडमांचा. नाही तर काहींकडे कसं वेटिंग करावं लागतं, आपल्याला तसं अजिबात नाहीये. खूप छान अशी ट्रीटमेंट पण दिली मॅडमांनी. आणि निरोगी कसं राहता येईल ते जास्त प्रेफरन्स मॅडमांचा असतो आयुर्वेदाकडेच, की बाळाला असं करा, बाळाला कसं करा. त्याच्यानंतर स्वतःची पण काळजी कशी घ्यायची हे प्रायोरिटी असते मॅडमांची. आयुर्वेदावर जास्त फोकस करायला लावला होता मॅडमांनी, की तुम्ही असं करा, तसं होईल, हे करा, ते करा. आणि फर्स्ट प्रेग्नन्सीत मी आयुर्वेदाकडे 1% पण लक्ष दिलेलं नव्हतं. पण सेकंड प्रेग्नन्सीत मॅडमांना भेटल्यानंतर आयुर्वेदावर जो मी फोकस केलाय, गर्भसंस्कार किंवा प्रेग्नन्सीमध्ये पण काय करायचं काय नाही करायचं, पण आयुर्वेदानुसार तुम्ही जर प्रेग्नन्सी ठेवली ना तर खूप छान आणि असं एकदम बेस्ट असा रिझल्ट आहे आईला पण मुलाला पण. प्रेग्नन्सीमध्ये आयुर्वेदानुसार जर तुम्ही गेलात ना तर खूप छान असा रिस्पॉन्स पण आहे आणि रिझल्ट पण चांगला आहे त्याचा. त्याच्यामुळे मी सांगू शकते की आयुर्वेदानुसार तुम्ही गर्भसंस्कार करा आणि ट्रीटमेंट पण सेकंड चान्स किंवा फर्स्ट चान्स असं घ्यायचा. मला तर असं वाटतं की फर्स्ट वेळेसच मी आली असते तर ते फार बेटर झालं असतं. पण फर्स्ट वेळेस मला माहित नव्हतं, सेकंड टाइम तरी मी घेतलेला आहे. तुम्हाला जर फर्स्ट टाइम चान्स घ्यायचा असेल तर नक्कीच आयुर्वेदानुसार घ्या, आयुर्वेदिकच करा असं तर मी 100% सांगेन. थँक्यू.